या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड घसरण आली, जिथे आपण पाहिले की आठवड्यात सातत्याने सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण होत आहे. अशात चांदीचे दर 20,000 ते 22,000 पर्यंत घसरले आहेत, तर सोने देखील 7,000 प्रति तोळ्यापेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात सोने आणि चांदीने गेल्या 3 ते 4 महिन्याचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. कारण 4 महिन्यानंतर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये एवढी प्रचंड घसरण आली आहे. होय, मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. अच्छा, सोने आणि चांदीचे दर पुढे अजून खाली येतील की लग्न समारंभासाठी आपण सोने खरेदी करून घ्यावे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भारतीय सराफा बाजाराच्या ताज्या अहवालानुसार आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत, 1 किलो चांदीचा ताजा भाव काय आहे हे आपण बघूयात. तर चला सुरुवात करूयात आणि सर्वप्रथम जाणून घेऊयात आज चांदीचे ताजे भाव काय आहेत. मित्रांनो, चांदीच्या दरांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 217 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 1736 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2170 रुपये आहे आणि 100 ग्राम चांदीचा भाव 21,700 रुपये आहे. या आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. म्हणून जर तुम्हालाही लग्न समारंभासाठी दागिने बनवायचे असतील तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. अशातच जाणून घेऊयात वरिष्ठ तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. सोने आणि चांदीच्या बाजारात या आठवड्यात मोठी हालचाल पाहायला मिळाली. विशेषतः चांदीच्या किमतींमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसात सुमारे 22,000 ते 23,000 प्रति किलोची प्रचंड घसरण नोंदवली गेली, तर सोने देखील प्रति 10 ग्रॅम सुमारे 7,000 पर्यंत स्वस्त झाले. ही घसरण त्या लोकांसाठी मोठा दिलासा बनून आली आहे जे दीर्घकाळापासून लग्न समारंभ किंवा गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी खरेदी करण्याची वाट पाहत होते. बाजार तज्ज्ञांचे मत आहे की अनेक महिन्यांनंतर सोने आणि चांदी एवढ्या मोठ्या घसरणीसह आकर्षक पातळ्यांवर पोहोचले आहे. म्हणूनच ज्यांना दागिने बनवायचे आहेत किंवा हळूहळू गुंतवणूक सुरू करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जात आहे. तथापि बाजारात चढउतार अजूनही सुरू आहे, म्हणून खरेदी विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने करायला हवी. भारतीय सराफा बाजारानुसार या आठवड्यात चांदीत सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. 1 किलो चांदीचा भाव सुमारे 22,000 ते 23,000 पर्यंत खाली आला. याचप्रमाणे 100 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 1 ग्रॅम चांदीच्या दरांमध्येही चांगली कपात नोंदवली गेली आहे. जर कोणाला लग्न समारंभासाठी चांदीची भांडी, पैंजण किंवा इतर दागिने खरेदी करायचे असतील तर त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. या घसरणीमध्ये फक्त देशांतर्गत कारणे नाही तर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या घडामोडी देखील याला जबाबदार राहिल्या आहेत. शुक्रवारी उशिरा संध्याकाळी अमेरिकेकडून फेडरल रिझर्व्हचा सर्वात महत्त्वाचा महागाईचा आकडा म्हणजेच कोर पीसीई इन्फ्लेशन जारी झाला आहे. हा आकडा बाजाराची दिशा ठरवणाऱ्या प्रमुख आर्थिक संकेतांपैकी एक मानला जातो. सुरुवातीला दिवसभर बाजारात दबाव कायम राहिला, परंतु हा डेटा समोर येताच बाजाराचा कल बदलला. अहवालानुसार अमेरिकेत मे महिन्याच्या पीसीई महागाईचा आकडा वार्षिक आधारावर 4.1% राहिला. तथापि हे अजूनही उच्च पातळीवर आहे, परंतु मासिक आधारावर फक्त 0.4%ची वाढ नोंदवली गेली, जी बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी राहिली. यामुळे गुंतवणूकदारांना हा संकेत मिळाला की महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण तर होत आहे आणि भविष्यात व्याजदरांबाबत अपेक्षा चांगल्या होऊ शकतात. याबरोबरच आता जाणून घेऊयात भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 10,490 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 83,920 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,04,900 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 10,49,000 रुपये आहे. या आठवड्यात आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 8,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण नोंदवली गेली. आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. या आकड्यांनंतर अमेरिकन डॉलरच्या इंडेक्समध्ये हलका कमकुवतपणा पाहायला मिळाला. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला आधार मिळतो. हेच कारण राहिले की सोने आपल्या खालच्या पातळीवरून सावरले गेले आणि संध्याकाळच्या व्यापारात चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. तथापि चांदीत दिवसभर चढउतार मर्यादित राहिली, परंतु बाजारात भीतीचे वातावरण बऱ्याच अंशी कमी झाले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जून महिन्यात आतापर्यंत सोने आणि चांदी दोन्हीत 2 अंकी घसरण नोंदवली गेली आहे. अशात ज्या गुंतवणूकदारांनी उच्च किमतींवर खरेदी केली होती ते तोट्यात दिसत आहे. परंतु बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे की घाबरून तोट्यात आपली होल्डिंग विकण्याऐवजी धीर राखायला हवा. त्यांचे मत आहे की मोठी घसरण अनेकदा नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी घेऊन येत असते. सोबतच तज्ज्ञांनी हा देखील सल्ला दिला की गुंतवणूकदारांनी आपले सर्व पैसे
एकाच वेळी बाजारात लावू नये. जर पुढे आणखी घसरण आली तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित रणनीती असू शकते. त्यामुळे सरासरी खरेदी किंमत कमी राहते आणि भविष्यात बाजार सावरल्यानंतर चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. लग्न समारंभासाठी खरेदी करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप अनुकूल मानला जात आहे. गेल्या काही दिवसात सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये आलेल्या प्रचंड घसरणीमुळे दागिने पूर्वीच्या तुलनेत खूप स्वस्त झाले आहेत. जर एखाद्या कुटुंबात येणाऱ्या महिन्यात लग्न किंवा इतर शुभकार्य असेल तर सध्याच्या पातळ्यांवर खरेदी केल्याने चांगली बचत होऊ शकते. सोन्याच्या किमतींची गोष्ट करायची म्हटली तर या आठवड्यात सर्व कॅरेटमध्ये चांगली घसरण पाहायला मिळाली आहे. यावरून स्पष्ट आहे की उच्च पातळ्यांवरून सोन्यात चांगली दुरुस्ती पाहायला मिळाली. तथापि तज्ज्ञांचे मत आहे की पुढच्या आठवड्यातही बाजारात चढउतार कायम राहू शकते. याचे सर्वात मोठे कारण अमेरिकेकडून येणारे आर्थिक आकडे, डॉलर इंडेक्सची चाल, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत अपेक्षा आणि जागतिक भूराजकीय घडामोडी राहतील. जर डॉलर पुन्हा कमकुवत झाला तर सोने आणि चांदीत रिकव्हरी पाहायला मिळू शकते. तर डॉलर मजबूत झाल्यावर बाजारावर दबाव कायम राहू शकतो. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की सध्या गुंतवणूकदारांनी घाई न करता प्रत्येक घसरणीवर थोडी थोडी खरेदी करायला हवी. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या पातळ्या आकर्षक मानल्या जात आहेत, परंतु अल्पकालीन ट्रेडर्सनी बाजाराची अस्थिरता लक्षात घेऊन योग्य जोखीम व्यवस्थापन अवलंबायला हवे. एकूणच या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्हीमध्ये आलेली प्रचंड घसरण सामान्य ग्राहकांसाठी दिलासा घेऊन आली आहे. लग्न समारंभासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसोबतच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठीही ही एक महत्त्वाची संधी आहे. तथापि बाजार अजूनही पूर्णपणे स्थिर नाही, म्हणून कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक आणि आपल्या आर्थिक स्थितीनुसार घ्यायला हवा. जर येणाऱ्या दिवसात आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल राहिली आणि डॉलरवर दबाव कायम राहिला तर सोने आणि चांदी पुन्हा बळकटी दाखवू शकतात. जर बाजारात नव्या नकारात्मक बातम्या आल्या तर आणखी काही चढ उतार पाहायला मिळू शकतात. म्हणूनच पुढच्या आठवड्याच्या आर्थिक आकड्यांवर आणि जागतिक घटनांवर सातत्याने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असेल. अशातच आता जाणून घेऊयात आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 12,820 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,02,560 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,28,200 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 12,82,000 रुपये आहे. या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची किंमत मोठ्या घसरणीसह $4,880 जवळ आले आहे. परंतु भविष्यात जर डॉलरमध्ये तेजी आली तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळू शकते आणि जर डॉलर स्वस्त झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही तेजीची शक्यता आहे. याबरोबरच आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा एक महत्त्वाचा सल्ला आहे की जेव्हाही तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा सोने चांदी नेहमी तपासून खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. सोबतच तुम्हाला सांगायचे आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेलचे भाव सांगितले गेले आहेत, म्हणून सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेटच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,000 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,12,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,40,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14 लाख रुपये आहे. या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.